श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण वास्तू टिप्स या चॅनलवरती। देवादिदेव महादेवाच्या रुद्रातिरुद्र भोळा भंडारी याच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपण एका चोराची कथा ऐकणार आहोत। हा भोळा भंडारी आपल्या सामान्य माणसाला कसा प्रसन्न होतो तसंच चोराला सुद्धा प्रसन्न होतो। बघा मग त्या देवाची लीला। तो किती भोळा आणि भाबडा आहे की आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो। एक चोर चोरी करण्यासाठी शिवमंदिरामध्ये निघाला। तिथे एक शिवपुराण कथा चालू होती। त्या कथेत महाराजांनी सांगितलं की 1 लोटा जल अर्पण केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तेव्हा त्या चोराला वाटलं, बरं झालं, 8 दिवस झालं आपली चोरीच नाही, आपली बायको सुद्धा आपल्याला घरात घेत नाही किंवा अन्न देत नाही। हा किती भोळा भाबडा देव आहे की 1 तांब्या पाणी अर्पण केल्याने प्रसन्न होतो। तर त्याने काय केलं, कथा संपल्यानंतर सगळी लोक घरी गेली। तेव्हा त्यानं काय केले, तो भगवान भोलेनाथासमोर दोन्ही हात जोडून नमस्कार केले आणि प्रार्थना करू लागला, भगवान 8 दिवस झाली माझी चोरी झाली नाही, आता माझी बायको सुद्धा जेवायला देत नाही, माझी चोरी यशस्वी होऊ दे, मी तुला रोज 1 तांब्याभर पाणी अर्पण करेन। असं म्हणून तो गेला आणि ज्या घरात चोरी करण्यासाठी जातो की नाही त्याच्या घरात प्रथम एंट्री करताना घरात एंट्री करताच तर मेन द्वारालाच भीमरूपामध्ये भगवान शिवशंकर विस्तारलेल्या जटा, भयंकर असं रूप, लाल बुंद डोळे, हातामध्ये मोठा दंड, ते रूप पाहिलं की हा घाबरून तिथून पळून जायचा आणि दुसऱ्या घराकडे जायचा। दुसऱ्या घरीही गेला की तसंच ते लाल बुंद डोळे, विस्तारलेल्या शरीर, घाबरायचा आणि तिथून तो पुन्हा घाबरून पळून जायचा। असंच तिसऱ्याही घरी, चौथ्याही घरी तो करत होता। मग बघा, कथा ऐकणाऱ्याच्याही घराचं हा देवादिदेव भोळा भंडार रक्षण करतो। आत्ता सकाळचे म्हणजे पहाटेचे 3:30 वाजले। त्याच्या लक्षात आलं आता चोरी करणं शक्य नाही, कारण लोक जागे होणार आहेत। आता आजही बायको आपल्याला बोलणार किंवा तिचे बोलणे खावे लागणार। त्याआधी आपण जो कोणी आहे 1 तांब्या पाणी घातल्यानंतर आपली इच्छा पूर्ण करतो त्याच्याकडे जाऊन आपण विचारूया। असे म्हणून तो शिव मंदिरात गेला आणि भोलेनाथासमोर खूप बडबड करायला लागला। खूप बोलतो, असं तसं लागला, कथा खरी नाही, सगळं काही खोटं आहे, सगळं खोटं आहे असं म्हणू लागला। तेव्हा तिथे एक आजी आली। एक आजी तिथं 1 लोटा जल घेऊन पाणी अर्पण करायला आली। तेव्हा तो त्या आजीला म्हणाला, आजी तुझा जो तांब्या आहे तो मला दे। आजी बोलली, अरे माझ्या दादा, हा माझ्या सुनेच्या लग्नातला तांब्या आहे। हा तांब्या जर मी तुला दिला तर मला ती काठीने मारेल। तुला हा तांब्याच पाहिजे असेल तर ये, तू माझ्याबरोबर पूजा कर आणि मी तुला ती पूजा करूनही देते। तेव्हा ती आजी त्या चोराला म्हणाली, ये इकडे। त्या चोराला आपल्या हाताबरोबर तांब्याला हात लावायला लावला आणि शिवलिंगावरती पाणी अर्पण करायला लावले। आपली पूजा झाल्यानंतर आजीने आरतीसाठी ताट घेतलं आणि ह्याला घंटा वाजवायला सांगितला। तेव्हा हा चोर खूपच खुश झाला। तो म्हणाला, कारण तो घंटा पाहिला आणि खूपच खुश झाला आणि म्हणाला, भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, काय या भोलेनाथाची कृपा। छोटासा तांब्या मागितला तर याने मला 40 किलोचा घंटाच दिला। तेव्हा तो खूप प्रयत्न करून तो घंटा काढण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला काय तो घंटा निघेना। शेवटी खूप प्रयत्न करून त्याने चक्क शिवलिंगावरती उभा राहिला आणि तो घंटा काढण्याचा प्रयत्न करायला लागला। तेव्हा शिवलिंगावर उभं राहिलेलं पाहून देवादिदेव भोलेनाथ हे आपले भोळे भंडारी प्रकट झाले। उमापती महादेव की जय हो, भोळा बाबा फारच भोळा आहे आणि तो शिवलिंगावर उभा राहिलेला पाहून प्रकट झाला। भोलेनाथ त्याला आशीर्वाद देण्यासाठी कैलासावरून खाली येऊ लागले। तेव्हा उमापती म्हणाल्या, म्हणजे पार्वती माता म्हणाल्या, भोलेनाथ तुम्ही कुठे चालला आहात। तेव्हा भोलेनाथ म्हणाले, मी माझ्या भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी निघालो आहे। तेव्हा माता पार्वतीने वरून ते सर्व चित्र पाहिलं होते। तेव्हा त्या म्हणाल्या, भोळा भक्त। तेव्हा भोलेनाथ म्हणाले, हो, हा माझा फार निष्ठावंत भक्त आहे,
कुणी मला मेवा मिठाई वाहतं, पण याने तर मला पूर्ण शरीरच अर्पण केले आहे. याच्यासारखा भक्त कुठेच नाही. तेव्हा पार्वती माता म्हणाला, ठीक आहे, पण भोलेनाथ, तुम्ही आशीर्वाद द्यायला चाललाच आहात तर एकापेक्षा जास्त वरदान देऊ नका. तुम्हाला त्याची पारख नाही अजून. तेव्हा भोलेनाथ बोलले, ठीक आहे. भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले, ठीक आहे, आणि तिथून एका वरदानापेक्षा जास्त देणार नाही असे म्हणून तो खाली आला. हा चोर देवादिदेव महादेवाला पाहून घाबरला. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, घाबरू नकोस, तुझ्यासारखा श्रेष्ठ भक्त नाही, तुला वरदान देण्यासाठी आलो आहे. लक्षात आलं का? देव फार भोळा आहे. एका तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा आहे. हा तर मला चक्क. तो चोर म्हणाला, हा तर एका तांब्यानं प्रसन्न होणारा आहे. मी तर माझ्या हाताने पाणी न घालता म्हातारीच्या हाताने हात धरून हे पाणी ओतले आहे. हा कसा लगेचच प्रकट झाला? असं बोलून तो शांत. तेव्हा देवादिदेव भोलेनाथ म्हणाले, सांग तुला काय पाहिजे ते. तो म्हणाला, भोलेनाथ, मला 3 वरदान द्या. भोलेनाथ म्हणतात, काय? माझ्या पत्नीला धन पाहिजे, आईला डोळे पाहिजेत, मला मुलगा पाहिजे. महादेवाच्या लक्षात आलं, पार्वतीनं सांगितलं तसाच हा चतुर आहे. भोलेबाबा म्हटले, मी तुला 3 वरदान देऊ शकत नाही. एकच वरदान माग. तो म्हणाला, मला 3च वरदान पाहिजेत. पत्नीसाठी मागितलं तर आई रागाला जाईल, आणि आईसाठी डोळे मागितले तर पत्नी रागाला जाईल, आणि दोघींचंच जर मागितलं नाही तर संतान घेऊन ते एवढं मोठं धन काय करायचं, कुणासाठी द्यायचं? म्हणून या धनाला वारससुद्धा पाहिजे. तेव्हा भोलेनाथ म्हणतात, तू काही पण सांग, तुला एकापेक्षा जास्त वरदान मिळणार नाहीत. तेव्हा तो चोर म्हणतो, 8 दिवस झाले चोरी केली नाही, काही धन मिळालं नाही. आजही एक वरदान घेऊन गेलो तर माझी बायको मला रागवल्याशिवाय राहणार नाही, घराच्या बाहेर हाकलून देईन. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, तुला 3 वरदान दिले नाही तर तुझी बायको घरातून हाकलून देईल, पण मी तुला जर 3 वरदान दिले तर माझी पार्वती मला कैलासातून हाकलून देईल. असं करू नको. एकापेक्षा जास्त वरदान मी तुला देऊ शकणार नाही. त्यांनी एक युक्ती लढली. तो फार चतुर होता. पण मग तो म्हणाला, ठीक आहे भगवान भोलेनाथ, मला एकच वरदान द्या. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, माग, तुला काय पाहिजे आहे वरदान? तेव्हा तो म्हणाला, मेरी माता सोने के महलों में देखेगी पोता. हे आपले भगवान भोलेनाथ, भोले भंडारे, ते लगेच म्हणाले, तथास्तु. बघा, त्या चोराने काय मागितलं? मेरी माता सोने के महलों में देखेगी पोथा. चोर खुश झाला, उड्या मारतच घरी निघाला. तेव्हा भगवान भोलेनाथ आले, तिथून कैलासावरती आले. तेव्हा माता पार्वती तिथेच होत्या. त्यांनी विचारलं, भोलेनाथ, पार्वती माते म्हणाला. भोलेनाथ म्हणाले, तू म्हणाली तसाच तो चतुर होता. त्याने मला 3 वरदान मागितले, पण मी त्याला एकच वरदान दिले. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, अगोदर काय मागितलं होतं? त्याने 3 वरदान मागितले होते, असे भोलेनाथ म्हणाले. तर काय? आईला डोळे, बायकोला घर, मुलं आणि पुत्र पाहिजे त्याला, असे 3 वरदान मागितले होते. पण तू सांगितलं म्हणून बरं झालं, मी त्याला एकच वरदान दिलं. माता पार्वतीने डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या की कोणतं मागितलं एक वरदान? भोलेनाथ म्हणतात, मेरी माता सोने के महलों में देखेगी पोता. पार्वती म्हणाल्या, तुम्ही काय म्हणाला? तथास्तु. मी तथास्तु बोललो. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, भोलेनाथ किती भोले आहात. त्याने पहिले वरदान स्वतंत्र मागितलं होतं, तुम्ही ते नाही म्हटल्यावर त्याने एकच वरदान 3 वरदानातून मागितलं. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, ते कसे? तेव्हा पार्वती माता म्हणाला, मेरी माता सोने के महलों में म्हणजेच काय तर धन भरभरून द्यावं लागेल देखील, आणि ते धन पाहायला त्या म्हातारीला डोळेही पाहिजेत, आणि पोथा देखेगी म्हणजे मूलही होईल. म्हणजे त्यांनी तिन्ही वरदान एकाच वरदानात मागून घेतले. तेव्हा पार्वती मातेला भगवान भोलेनाथ म्हणाले, पार्वती, मला कळालेच नाही, असा हा देव आहे, तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा भोळा भक्त आहे. आपल्या भोळ्या भक्ताला प्रसन्न होणारा आहे, आपल्या भक्ताच्या हाकेला धावणारा आहे, अतिशय भोळा आहे. मग बघा, या कथेतून आपण काय बोध घेतला पाहिजे? तर एक तांब्याने
जर एवढा भोळा भंडारी आपल्याला प्रसन्न होत असेल तर मग जसा चोराला प्रसन्न होऊ शकतो तसाच आपल्यालाही प्रसन्न होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहा. धन्यवाद.